एक 2-3 मिनिटांनी चालू करूया. विशाल स्क्रीन दिसते का रे? विशाल काय 1,46,000 रुपयाची गाडी आहे आणि सेकंड हँड 1.5 वर्ष मोबाईल आहे. 1,40 सांगितलं. आदर्श स्क्रीन दिसते ना रे? हा दिसते. विशाल आवाज येतोय का?
विशाल विशाल तुझा आवाज बंद ठेवलेला आहे. सो गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आज पुन्हा आपण डीएसओ सीआरओ बद्दल अभ्यास करणार आहोत. आपले मागचे 2 चॅप्टर मध्ये आपण कॅथोड रे ऑसिलोस्कोप आणि डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप याच्याबद्दल अभ्यास केलेला आहे. आपण पुन्हा एकदा आज त्याचे मी नोट्सच्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यात आपण परत एकदा हे फीडबॅक घेऊया याचा. सो डीएसओ डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप, डीएसओचा फुल फॉर्म आहे डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. CRO or DSO is a electronic equipment which converts electrical signals into visual waveform. म्हणजेच काय, CRO किंवा DSO एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जो इलेक्ट्रिकल सिग्नलला व्हिज्युअल वेव्हच्या स्वरूपात रूपांतरित करते. आता व्हिज्युअल म्हणजे काय, डोळ्याने पाहता येईल अशा स्वरूपात. म्हणजे आपण सिग्नल फक्त थेरटिकली अभ्यास करतो की एसी असा असतो, डीसी असा असतो. बट इफ यू वॉन्ट टू सी दिस वेवफॉर्म्स विथ युअर आईज, हाऊ यू आर गोइंग टू सी, तर त्याच्यासाठी तुम्हाला उपकरण पाहिजे सीआरओ किंवा डीएसओ. सीआरओ पूर्वीचं उपकरण आहे, त्याचं ऍडव्हान्स उपकरण आहे तुमचा डीएसओ. आता या ठिकाणी डीसी आणि एसी आपण फक्त म्हणतो की हे डीसी असं सरळ रेषेत असते, एसी अल्टरनेटिंग करंट असं बदलणारा असतो. पण तो हे तुम्हाला पाहायचं असेल डोळ्यानं तर तुम्हाला उपकरण पाहिजे. आता ह्याच उपकरणा संदर्भात आपण अभ्यास करत आहोत. आता पहा, हा नॉमिनल तुमचा सीआरओ अशा पद्धतीने दिसणार आहे आणि डीएसओ तुमचा या पद्धतीने दिसणार आहे, डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. आणि हा आहे सीआरओ. ह्याचा तुम्हाला प्रॅक्टिकल फॉर्म मध्ये थोडक्यात तुम्हाला एक दाखवतो. आता समजा मी इथं हा एसी घेतलेला आहे, एसी 240 वोल्ट 50 हर्ट्ज. आपला जो नेहमीचा एसी व्होल्टेज आहे हे आपण इथं देऊन बघूया की हे आपण थेरेटिकली फक्त डायग्राम काढून दाखवतो, प्रॅक्टिकली हे डीएसओ मध्ये दिसतंय का बघूया. इथं मी रन करतोय, ते पहा, इथं मी याला ऑटो सेट करतोय, ते पहा, हा तुम्हाला वेवफॉर्म बघायला मिळत असेल. हे तुम्ही डोळ्याने पाहू शकता, त्याला म्हणतात व्हिज्युअल वेवफॉर्म आणि हे एसी स्वरूपात आहे. तेच तुम्हाला डीसी पाहायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याला आपण बंद करूया. आपण एसी सप्लाय दिला, आता आपण इथं डीसी सप्लाय देऊन बघूया. हे डिलीट करूया, हे डीसी देऊया याला.
डीसी ला सरळ रेष आली पाहिजे. येते का बघूया. हे पहा सरळ रेष आलेली आहे. हे पहा हे सरळ रेष आलेली आहे. म्हणजे एसी व डीसी सप्लाय आपल्याला डोळ्यानं पाहिजे असेल तर असं उपकरण पाहिजे, सीआरओ किंवा डीएसओ. तर हे सुद्धा तुम्ही पहिलं. पुन्हा एकदा आपण त्या थ्योरेटिकल पार्ट मध्ये जाऊया. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल सीआरओ आणि डीएसओ. पुढे जाऊया. सीआरटी मध्ये इनपुट सिग्नलचे व्हिज्युअल वेव्हफॉर्म मध्ये रूपांतर करण्यासाठी व्हर्टिकल व हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टम वापरले जाते. आता सीआरओ आणि डीएसओ मध्ये जो मेन हार्ट आहे तो आहे तुमचा सीआरटी. सीआरटी इज द हार्ट ऑफ सीआरओ और डीएसओ. ह्याच्या साह्याने तुमचा जो दिलेला इनपुट सिग्नल आहे त्याचं रूपांतर व्हिज्युअल वेव्हफॉर्म मध्ये केलं जातं. आता व्हिज्युअल वेव्हफॉर्म मध्ये करण्यासाठी त्याला व्हर्टिकल व हॉरिझॉन्टल स्कॅनिंग केलं जातं. तर त्या स्कॅनिंगचे सिस्टम्स दोन आहेत. यामध्ये बघा, डिफ्लेक्शन साठी प्लेट्स वापरल्यास त्यास इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन सिस्टम असे म्हणतात व डिफ्लेक्शन साठी कॉइल वापरल्यास त्यास इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिफ्लेक्शन सिस्टम असे म्हणतात. आता याच्यामध्ये बघा दोन सीआरटी तुम्हाला पाहायला मिळत असेल इथं. तर ह्या सीआरटी मध्ये हे जे दोन मोठे ब्लॅक बॉक्स दिसतात हे आहेत कॉइल्स. लक्षात घ्या, हे डिफ्लेक्शन कॉइल्स आहेत. हे डिफ्लेक्शन कॉइल्स आहेत. आणि इथं जे दिसतात आतमध्ये हे डिफ्लेक्शन प्लेट्स आहेत. तर हे डिफ्लेक्शन प्लेट्स, हे डिफ्लेक्शन कॉइल्स. डिफ्लेक्शन प्लेट्स वापरलेले असतील तर त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन, आणि कॉइल्स वापरलेले असतील तर त्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिफ्लेक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिफ्लेक्शन जास्त करून आपल्या टेलिव्हिजन सिस्टम्स मध्ये त्याचा वापर केला जातो. सीआरटी, अशा प्रकारचे सीआरटी टेलिव्हिजन्स मध्ये असतात. आणि हे जे प्लेट्स वापरलेला जो सीआरटी असतो तो तुमच्या सीआरओ किंवा डीएसओ मध्ये जास्त करून त्याचा वापर केलेला असतो. पुढे जाऊया. आता बघूया ब्लॉक डायग्राम ऑफ डीएसओ, डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोपचा ब्लॉक डायग्राम. परवा आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा बघा की याच्यामध्ये हा तुमचा इनपुट ॲक्युनेटर आहे, व्हर्टिकल अँप्लिफायर आहे, सॅम्पल अँड होल्ड आहे, इथं अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आहे, इथं मेमरी आहे, मेमरीचं आउटपुट परत इथं डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरला आहे, नंतर व्हर्टिकल डिफ्लेक्शन अँप्लिफायर आहे, आणि हा सीआरटी ला जाते कुठं, व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट्सना. तसंच इकडे ट्रिगर सर्किट आहे, त्याचा आउटपुट कंट्रोल लॉजिकला, कंट्रोल लॉजिकचा आउटपुट डिजिटल अॅनालॉग कन्व्हर्टरला, परत हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन अँप्लिफायर, आणि हे कुठे जातात तर हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्सला. तर याचा आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येकाचं चेक करू. हे पहा, इनपुट सिग्नल ॲट्युनेटर जो पहिला विभाग आहे, इनपुट सिग्नल ॲट्युनेटर, या विभागाच्या साहाय्याने जे सिग्नल पाहायचे आहे त्या सिग्नलचे व्होल्टेज कमी केले जाते. त्या विभागाच्या साहाय्याने जो इनपुट सिग्नल आपण देणार आहोत त्याची सिग्नल कमी केले जाते. दुसरा विभाग आहे व्हर्टिकल अँप्लिफायर. व्हर्टिकल अँप्लिफायरचं काम काय, नावामध्येच आहे. अँप्लिफायर म्हणजे कमी शक्तीचा सिग्नल जास्त शक्तीमध्ये करणार आहे. पुढे बघूया सॅम्पल अँड होल्ड. सॅम्पल अँड होल्ड विभाग एक आहे पहा. तर सॅम्पल अँड होल्डचं विभागाचं काम आहे डाटा एक्विजिशन चे काम करते. आता डाटा एक्विजिशन म्हणजे काय हे पहा. डाटा एक्विजिशन म्हणजे ही सॅम्पलिंग सिग्नलची प्रक्रिया आहे जी वास्तविक जगाची भौतिक परिस्थिती मोजते आणि परिणामी नमुने संगणकाद्वारे हाताळले जाऊ शकणाऱ्या डिजिटल संख्यात्मक मूल्यामध्ये रूपांतरित करते. आता परवा मी तुम्हाला सांगितलेलं की सॅम्पल अँड होल्ड आणि अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर दोन्ही विभाग एकत्र काय करतात तर आलेला जो इनपुट सिग्नल जो आपल्याला पाहायचा आहे त्याला डायरेक्ट डिजिटल सिग्नल मध्ये रूपांतर करते. तर त्या प्रोसेसला डाटा एक्विजिशन असे म्हणतात. मग ते कोण करतं, सॅम्पल अँड होल्ड विभाग करतं. सॅम्पल आणि होल्ड विभागचं काम काय, सॅम्पलिंग करणे. म्हणजेच काय की जे सिग्नल अशा स्वरूपात पाहणार आहात त्याचा या स्वरूपात बदल केलं जातं, या सॅम्पल आणि होल्डच्या स्वरूपात. आणि पुन्हा अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर काय करतं, हे सिग्नल्स अशा बायनरी स्वरूपात
कन्व्हर्जन करतं. सॉरी. आणि हे स्वरूपातले सिग्नल्स मग मेमरी काय करतं, या विभागामध्ये वेव्हफॉर्म साठवून ठेवला जातो. या स्वरूपातले सिग्नल्स, बायनरी मधले स्वरूपातले सिग्नल्स, डिजिटल फॉर्म मधले सिग्नल्स तुमच्या मेमरीमध्ये ते साठवून ठेवता येते. आणि तेच सिग्नल परत तुम्ही पाहू शकता, पुन्हा कधीही तुम्ही ते सिग्नल पुन्हा पाहू शकता. नंतर ट्रिगर सर्किट. ट्रिगर सर्किट कशासाठी आहे पहा, व्हर्टिकल व हॉरिझॉन्टल विभागाचे कार्य एकाच वेळेला चालू करण्यासाठी ट्रिगर सर्किटचा वापर केला जातो. तुमचा जो स्कॅनिंग प्रोसेस आहे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल स्कॅनिंग प्रोसेस, तो एकाच वेळेला चालू झाला तरच तुमचा प्रॉपर वेव्हफॉर्म तुम्हाला स्क्रीनवर, फ्लोरोसंट स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. तुमचा एकही सिग्नल कमी जास्त वेळाने आला, पोहोचला त्या CRT वर, तर तुमचा वेव्हफॉर्म दिसताना सुद्धा वेगळ्या पद्धतीने दिसणार आहे. म्हणून हे दोन्ही एकाच वेळेला कार्य करण्यासाठी या ट्रिगर सर्किटचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे कंट्रोल सर्किट. आता या कंट्रोल सर्किट मध्ये काय होते बघा, या विभागामध्ये मायक्रो प्रोसेसर वापरलेला असतो, ज्याच्या साहाय्याने सॅम्पल अँड होल्ड, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर व मेमरी या विभागास नियंत्रण करतो. तसेच कंट्रोल सर्किट सॉटूथ वेव्हफॉर्म डिजिटल स्वरूपात आउटपुट देतो. म्हणजे ह्याचं काम काय पहा, सॅम्पल अँड होल्ड, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आणि मेमरी या दोन्हीचं नियंत्रण करते. प्लस ह्याच्या आउटपुटला तुम्हाला काय मिळते, सॉटूथ वेव्हफॉर्म डिजिटल फॉर्म मध्ये. म्हणजे सॉटूथ वेव्हफॉर्म जे आहे, रॅम्प जनरेटर, तो काय करतो, सॉटूथ वेव्हफॉर्म तयार करतो आणि तो डिजिटल फॉर्म मध्ये देतो या मायक्रो प्रोसेसर. ह्याच्यात मायक्रो प्रोसेसर असते कंट्रोल सर्किट मध्ये. नंतर D2A आहे. D2A म्हणजे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. या विभागामध्ये डिजिटल सिग्नलचे अॅनालॉग सिग्नल मध्ये रूपांतर केले जाते. नेक्स्ट परत एकदा व्हर्टिकल डिफ्लेक्शन अँप्लिफायर, पुन्हा एक अँप्लिफायर आलेला. पुन्हा याच्यामध्ये काय होते, कमी शक्तीचं सिग्नल जास्त शक्तीमध्ये रूपांतर केले जाते. नंतर आहे व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट. व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटच्या साहाय्याने काय होते, CRTच्या फ्लोरोसंट स्क्रीन वरती वेव्हफॉर्म तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉन बीम उभी स्कॅन केली जाते. बाण ही करू नका, कुणाला काय अडचण आहे? बाण कोणी तयार केलाय? व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट. व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटच्या साहाय्याने सर्किटच्या फ्लोरोसेंट स्क्रीन वरती वेव्हफॉर्म तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉन बीम उभी स्कॅन केली जाते. दुसरा आहे हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन अँप्लिफायर. हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन अँप्लिफायर या विभागामध्ये सॉटूथ वेव्हफॉर्मची शक्ती वाढवली जाते. हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन अँप्लिफायर या विभागामध्ये सॉटूथ वेव्हफॉर्मची शक्ती वाढवली जाते. नंतर हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट. हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेटचं काम काय बघा, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेटच्या साहाय्याने CRTच्या फ्लोरोसंट स्क्रीनवरती वेव्हफॉर्म तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉन बीम आडवी स्कॅन केली जाते. उभी स्कॅन करण्यासाठी व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट आणि आडवी स्कॅन करण्यासाठी हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट. अशा पद्धतीनं CRTचं कार्य केलं जातं. ते आपण परवा मागच्या तासामध्ये आपण बघितलेलं आहे की ते सिग्नल्स कसे स्कॅन केले जातात. आता थोडस जरा क्वेश्चन अँड आन्सर्स मध्ये बघूया. याच्यामध्ये पहा, द सेन्सिटिव्हिटी म्हणजे संवेदनशीलता ऑफ ए CRO इज डिटरमाइंड बाय इट्स व्हर्टिकल अँप्लिफायर. CRO ची संवेदनशीलता निश्चिती कशी केली जाते, व्हर्टिकल अँप्लिफायरच्या साहाय्याने. व्हर्टिकल अँप्लिफायरच्या साहाय्याने संवेदनशीलता, CRO ची संवेदनशीलता व्हर्टिकल अँप्लिफायरने निश्चित केली जाते. असे प्रश्न तुम्हाला पुढे विचारले जाणार आहेत. तुम्हाला देताना नोट्स मी या पद्धतीने देणार आहे. द हार्ट ऑफ एन ऑसिलोस्कोप इज CRT. मग अशी सांगितलं तुम्हाला, द हार्ट ऑफ एन ऑसिलोस्कोप इज CRT. नंतर द वेव्हफॉर्म युज्ड इन CRO फॉर डिफ्लेक्टिंग द बीम फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता लेफ्ट टू राईट म्हणजे डाव्या बाजूने ते उजव्या बाजूला जो स्क्रीन डिफ्लेक्ट होते, स्कॅन होते, तर ते कशा साहाय्याने होते, तो सॉटूथ वेव्हफॉर्मने होते. लक्षात घ्या, सॉटूथ वेव्हफॉर्म हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन साठी वापरलं जाते. नेक्स्ट आहे द इंटेन्सिटी ऑफ द बीम डिस्प्ले ऑन द स्क्रीन ऑन द CRO स्क्रीन शुड बी केप्ट
लो फॉर इन्क्रीजिंग द लाईफ ऑफ सीआरटी. सीआरटीची आयुष्य वाढवण्यासाठी तुमचा जो सीआरओ वरचा जो स्क्रीनची जी इंटेन्सिटी आहे, तीव्रता आहे, ती कसली पाहिजे, कमी असली पाहिजे, तरच तुमचा सीआरटीची लाईफ वाढवली जाते. नेक्स्ट पहा, मेजरमेंट ऑफ हाय फ्रिक्वेन्सी अबव 100 मेगाहर्ट्ज कॅन बी कॅरीड आउट ऑन ए सॅम्पलिंग ऑसिलोस्कोप. आता रेग्युलर जो सीआरओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 100 मेगाहर्ट्ज पर्यंत फ्रिक्वेन्सी बघता येते, पण त्याच्या पुढचे अबव 100 मेगाहर्ट्ज तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला डीएसओ लागणार. त्या डीएसओला सॅम्पलिंग ऑसिलोस्कोप असे म्हणतात. ए ड्युअल बीम ऑसिलोस्कोप कन्सिस्ट ऑफ 2 इलेक्ट्रॉन गन्स. ज्या सीआरओ मध्ये तुम्हाला एकाच वेळेला 2 वेव्हफॉर्म्स पाहू शकता त्याला आपण ड्युअल बीम ऑसिलोस्कोप म्हणतो. मग त्याच्यामध्ये जो इलेक्ट्रॉन गन असतात ते सुद्धा 2 असतात, लक्षात घ्या, 2 इलेक्ट्रॉन गन्स. नंतर आपण पाहूया जरा की आपल्या सीआरओ मध्ये तुम्ही रेग्युलर वेव्हफॉर्म्स तर पाहताय, डायरेक्टली वेव्हफॉर्म्स बघून तुम्ही फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज, फेज डिफरन्स तयार करू शकता. असे काय डायग्राम्स येतात आपल्या सीआरओ मध्ये, असे पण डायग्राम्स काय पाहू शकता ज्याला लिसाजियस फिगर्स असे म्हणतात. लिसाजियस फिगर्स. आता लिसाजियस फिगर्स काय, तर हे तुम्हाला समोर दिसत असेल, एक गोल आहे, इथं 2 गोल्स आहेत, इथं 3. तर हे काय आहे, तर इथं पुढे जरा खाली बघायला मिळेल तुम्हाला, सॉरी, Lissajous figures are used in the measurement of unknown frequency with the reference of known frequency and to determine the phase difference. म्हणजे काय, तुम्ही ह्याच्या साहाय्याने फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकता आणि फेज डिफरन्स काढू शकता. 2 वेव्हफॉर्म्स आहेत आणि त्याच्यामधले फेज डिफरन्स किती आहे त्या तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यासाठी एक प्रॉपर डायग्राम तुम्हाला त्या ठिकाणी समोर दिसणार आहे. हे वेगळ्या पद्धतीचे डायग्राम्स असणार आहे. ते कसे डायग्राम्स असतात ते सुद्धा हे तुम्ही इथं बघितलं, फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी असे डायग्राम असणार आणि फेज डिफरन्स साठी असे काय डायग्राम्स असणार. हे कसे आहेत हे तुम्हाला मी प्रॅक्टिकली पण तुम्हाला दाखवणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं मी तुम्हाला आता एक डायग्राम इथं थेरटिकल दाखवलं, तुम्हाला प्रॅक्टिकल मी आता पुढे दाखवणार आहे, ते सुद्धा तुम्हाला कळेल. आता या ठिकाणी बघा, टू डिटरमाइन द फ्रिक्वेन्सी फ्रॉम एनी लिसाजियस फिगर, count the number of horizontal loops in the pattern, divide it by the number of vertical loops and multiply this quantity by known or standard frequency. आता याच्यामध्ये कसं आहे की एक तुम्हाला माहितीतला फ्रिक्वेन्सी असली पाहिजे आणि दुसरी जी आपल्याला माहित नाही त्याची कॅल्क्युलेट करण्याची फ्रिक्वेन्सी आहे. आता हे कसं करायचं पहा. आता हे काय म्हणते, हॉरिझॉन्टल भागिले वर्टिकल लूप्स. आता इथं मी घेतले 5/2 FH. हे पहा इथं याचा फिगर तुम्हाला इथं पाहायला मिळेल पहा. आता या ठिकाणी बघा हॉरिझॉन्टलचे लूप्स किती आहेत पहा. आडवी लूप किती आहे पहा, 1 2 3 4 5. हे आडवं लूप्स आहेत 5 आणि उभे लूप्स आहेत 2, 1 आणि 2, म्हणजे 5/2. हे लिहिले बघा, FV = 5/2 FH. आता हेच आपण इथं वापरले पहा फॉर्म्युला मध्ये, F = 5/2 FH. आता समजा तुमची नॉन फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज आहे, तर दुसऱ्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी कसं कॅल्क्युलेट करणार. तर एकाची फ्रिक्वेन्सी तुमची 500 हर्ट्ज आहे, तर दुसरीची फ्रिक्वेन्सी किती असणार पहा, तर 5/2 आणि FH म्हणजे नॉन फ्रिक्वेन्सी, तर 500 हर्ट्ज येणार. 5/2 गुणिले 500 हर्ट्ज किती होणार, 2500/2 आणि 2500/2 म्हणजे किती येणार, 1250 हर्ट्ज. अशा पद्धतीने 1250 हर्ट्ज हे फ्रिक्वेन्सी तुम्ही तिथं सीआरओ ला दिलं आणि तुम्ही ते लिसाजियस फिगर बघितला तर तुम्हाला ह्या पद्धतीने बघायला मिळणार आहे. लक्षात घ्या, सेम हाय असंच फिगर तुम्हाला सीआरओ मध्ये पाहायला मिळणार. हे थेरटिकल दिसते, प्रॅक्टिकली सुद्धा तुम्हाला असं बघायला मिळणार आहे. हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे, लक्षात घ्या, प्रॅक्टिकली सुद्धा सेम. तसंच अजून एक एक्झाम्पल घेतले मी, F = 2 FH. आता हे 2 FH इथं वरती कुठे आहे बघा डायग्राम मध्ये, बघा F = 2 FH. तर या ठिकाणी बघा हॉरिझॉन्टल लूप किती 2 आहेत आणि वर्टिकल लूप एकच आहे. तर 2/1, 2/1 म्हणजे 2. तर या ठिकाणी बघा तसंच घेतलं इथं, F = 2 FH. आता नॉन फ्रिक्वेन्सी तुमची किती, 500 हर्ट्ज. जे तुम्हाला माहिती नाही ते आपल्याला काढायचंय. ते कसं काढणार पहा, 2 गुणिले 500, 500 गुणिले 2 म्हणजे 1000 हर्ट्ज, म्हणजे
जी आपण दिलेली फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज होते आणि जी माहिती नसलेली फ्रिक्वेन्सी आहे 1000 हर्ट्ज. ज्यावेळेला तुम्ही असं सीआरओ मध्ये द्याल तर तुमचा डायग्राम सेम असं दिसणार आहे. लक्षात घ्या, सेम असं दिसणार आहे. हे तुम्हाला मी दाखवणार आहे. नंतर म्हणजे हे थेरटिकल तुम्ही बघताय, पण ते प्रॅक्टिकली सुद्धा प्रूव्ह झालं पाहिजे. नेक्स्ट दुसरा आहे ही पद्धत F इज इक्वल टू 1/5 FH. आता हे डायग्राम कुठे आहे पहा, 1/5 FH. हे पहा F इज इक्वल टू 1/5 FH. आता हॉरिझॉन्टलला आडवं एकच लूप आहे आणि उभं किती लूप आहेत बघा, 1 2 3 4 5, उभे 5 लूप आहेत. तर ह्याचं कसं कॅल्क्युलेशन आहे पहा, F इज इक्वल टू 1/5 FH इज इक्वल टू, आता FH म्हणजे नोन फ्रिक्वेन्सी किती आहे 500 हर्ट्ज, इथं आपण जोडलं. नंतर 1/5 गुणिले 500 हर्ट्ज किती होणार, 500 भागिले 5. 500 भागिले 5 म्हणजे 100 हर्ट्ज. ज्यावेळेला तुम्ही हे या पद्धतीनं फ्रिक्वेन्सी द्याल सीआरओ ला, तुम्हाला डायग्राम हाय असं डायग्राम बघायला मिळणार आहे. या पद्धतीनं डायग्राम बघायला मिळणार आहे. तर ते खरोखर तसं मिळते का ते सुद्धा आपण बघणार आहोत. आता हे वेगळी पद्धत आहे ज्याला लिसाजेस फिगरच्या साह्याने फ्रिक्वेन्सी मेजरमेंट आणि फेज डिफरन्स चेक करणे पद्धत आहे. तुम्ही रेग्युलर मध्ये काय करताय, सीआरओ मध्ये जाऊन व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी डीएसओ मध्ये काय डायरेक्ट तुम्ही डिस्प्ले बघताय, पण सिंपल सीआरओ मध्ये तुम्हाला हे असे कॅल्क्युलेशन करावं लागतात. नेक्स्ट बघूया कॉम्पोनंट टेस्टिंग लिसाजेस फिगर्स. इव्हन तुमचे जे कॉम्पोनंट्स आहेत, तुमचे कॉम्पोनंट्स आपण मोस्टली काय करतो, मल्टीमीटरच्या साह्याने चेक करतो. मल्टीमीटरच्या साह्याने सुद्धा चेक करता कुठला मेजर किती किंमत आहे काय, पण तो ह्या सीआरओ मध्ये तुम्हाला किंमत बघता येत नाही, पण तो त्याचे फॉल्ट्स पाहता येतात. चालू आहे का बंद आहे हे तुम्ही चेक करू शकता. तर ह्याच्यात कोणते कोणते फिगर्स आहेत पहा. तर हे कॉम्पोनंट टेस्टिंगचे फिगर्स आहेत तुमच्या सीआरओ वरचे. ऍक्च्युअल फिगर आहेत, लक्षात घ्या. हे काय थेरेटिकल फिगर्स नाहीत, हे प्रॅक्टिकल फिगर्स आहेत. रजिस्टर तुम्ही चालू रजिस्टर जोडला तर तुम्हाला अशी आडवी लाईन दिसणार आहे, लक्षात घ्या स्क्रीनवर, अशी आडवी लाईन. कॉम्पोनंट ओपन असेल, आता फॉल्ट मध्ये दोन प्रकार आपण बघितले, एक ओपन आणि दुसरा शॉर्ट. ओपन असेल तर तुमची आडवी लाईन अशी दिसणार आहे आणि शॉर्ट असेल तर तुम्हाला अशी उभी लाईन दिसणार आहे. म्हणजे सीआरओ कॅन बी युज्ड फॉर फॉल्ट फाइंडिंग ऑल्सो, लक्षात घ्या. नंतर ट्रान्झिस्टर चेक करायचं असेल किंवा डायोड चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी इथं ऑप्शन आहे बघा, ट्रान्झिस्टरला एमिटर कलेक्टरला जोडलेलं असेल तर तुम्हाला या पद्धतीनं कनेक्शन दिसणार आहे, आणि एमिटर टू बेस जोडलेला असेल तर तुम्हाला असा डायग्राम दिसणार आहे. सेम डायग्राम दिसणार आहे, ऍक्च्युअल फोटो आहे, लक्षात घ्या. तसंच कॅपॅसिटर चेक करायचं असेल, चालू कॅपॅसिटर तुम्हाला असा दिसणार आहे चित्र, कम्प्लीट इलेक्ट्रिकल डायग्राम दिसणार आहे. नंतर डायोड चेक करण्यासाठी सेम असा डायग्राम तुम्हाला दिसणार आहे. नंतर झेनर डायोड साठी चालू, हे सगळे चालू कॉम्पाउंड असणार आहेत. हे चालू मध्ये हे चालू कॉम्पाउंडचे डायग्राम्स तुम्हाला एक्झॅक्ट हाय असं दिसणार आहे. पण तो फॉल्टी असेल, हाच कॅपॅसिटर फॉल्टी असेल, ओपन असेल तर असा दिसणार आहे, आणि हाच कॅपॅसिटर शॉर्ट असेल तर ह्या पद्धतीने दिसणार आहे. म्हणजे पहा सीआरओ मध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीनं चित्रच्या स्वरूपात काय काय पाहू शकता. म्हणजे दिलेल्या एसी किंवा डीसी चे वेव्हफॉर्म्स, त्याची फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करू शकता. डीएसओ मध्ये तर डायरेक्टली तुम्ही डिजिटल फॉर्म मध्ये चेक करू शकता, पण तो रेग्युलर सीआरओ मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावं लागतात. त्या व्यतिरिक्त सीआरओ मध्ये तुम्ही असे काय लिसाजेस फिगर्स पाहू शकता, असे काय लिसाजेस फिगर्स पाहू शकता, त्याचे कॅल्क्युलेशन करून फ्रिक्वेन्सी काढू शकता. आणि कॉम्पोनंट टेस्टिंग साठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं वेव्हफॉर्म्स पाहू शकता. नेक्स्ट पुढे जाऊया अजून. इन ए सीआरटी द एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस ऍट टेम्परेचर. आता आपण परवा मागच्या तासामध्ये पहा सीआरटीचा डायग्राम बघितला. त्या सीआरटी मध्ये एक फिलामेंट आहे, ते फिलामेंट तापल्यानंतर त्याच्या जवळ असलेला कॅथोड तापल्यानंतर त्या कॅथोड मधनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. पण तो कॅथोड मधून इलेक्ट्रॉन्स कधी बाहेर पडणार आहे, किती गरम झाल्यानंतर बाहेर पडणार आहे. तर त्याचं टेम्परेचर असणार आहे 800 डिग्री सेंटीग्रेड. 800 डिग्री सेंटीग्रेडला तो कॅथोड इलेक्ट्रॉन्स एमिशन करणार आहे, 800 डिग्री सेंटीग्रेडला. नेक्स्ट पुढे बघा. द फ्रिक्वेन्सी रेंज ऑफ ए स्वीप ऑसिलेटर युज्ड इन ए सीआरओ इज केप्ट 10 हर्ट्ज टू 30 किलो हर्ट्ज. आता आपल्या हॉरिझॉन्टल स्कॅनिंग साठी आपण काय वापरतोय,
रॅम्प जनरेटर किंवा स्वीप ऑसिलेटर म्हणजेच सॉटूथ वेव्हफॉर्म. आता सॉटूथ वेव्हफॉर्मची फ्रिक्वेन्सी रेंज किती आहे पहा सीआरओ मधली 10 हर्ट्स टू 30 किलो हर्ट्स. तुमच्या सॉटूथ वेव्हफॉर्मची फ्रिक्वेन्सी आहे तिची रेंज आहे 10 हर्ट्स टू 30 किलो हर्ट्स. नेक्स्ट आहे द सबस्टन्स युज्ड इन कोटिंग ए फॉस्फोर लेअर इनसाइड द स्क्रीन ऑफ सीआरटी इज झिंक कंपाऊंड. माग त्याचा अभ्यास केलेला आहे आपण. सीआरटीचा जो फ्लोरोसंट स्क्रीन आहे त्याच्यावर जो कोटिंग केलेलं असते त्याचं कोटिंग कशाचं असते तर झिंक कंपाऊंड असते. या झिंक कंपाऊंड मुळे काय होते इलेक्ट्रॉन्स ज्या वेळेला या झिंक कंपाऊंडवर आढळतात जलद गतीने. आता जलद गतीनं आणण्यासाठी पण त्या सीआरटी वर एक हाय व्होल्टेज दिलेलं असते. ते व्होल्टेज किती असते पहा इथं पुढचाच टॉपिक आहे 5 किलो वोल्ट ते 6 किलो वोल्ट म्हणजे 5000 वोल्ट ते 6000 वोल्ट एवढं व्होल्टेज दिल्यानंतर ते इलेक्ट्रॉन बीम एकदम जलद गतीत या झिंक कंपाऊंडवर येऊन आढळते. आढळल्यामुळे काय होतं या त्या ठिकाणी एक लाईट किंवा प्रकाश निर्माण होते आणि हे प्रकाश निर्माण झाल्यानंतर मग हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिफ्लेक्शन कॉइल किंवा प्लेटच्या साहाय्याने त्या फ्लोरोसंट स्क्रीनवर स्कॅनिंगची प्रोसेस केली जाते आणि ह्या स्कॅनिंगच्या प्रोसेसच्या साहाय्याने मग जे तुम्ही दिलेलं जो वेव्हफॉर्म आहे इनपुट सिग्नल ते तुम्हाला चित्राच्या स्वरूपात त्या सीआरओ वर पाहायला मिळते. नेक्स्ट बघा द सेन्सिटिव्हिटी ऑफ एन ऑसिलोस्कोप शुड बी. मगाशीच आपण अगोदरच्या टॉपिक मध्ये बघितलं सीआरओ ची संवेदनशीलता तर त्याच्या व्होल्टेजच्या स्वरूपात या ठिकाणी दर्शवले 0.1 मिलीव्होल्ट ते पर डिव्हिजन टू 5 मिलीव्होल्ट पर डिव्हिजन एवढी सेन्सिटिव्हिटी संवेदनशीलता ऑसिलोस्कोपची असते. सॉरी. नंतर द ट्रिगर कंट्रोल ऑफ ए सीआरओ कंट्रोल्स हॉरिझॉन्टल रोलिंग ऑफ सिग्नल डिस्प्ले. सीआरओ मधला जो ट्रिगर कंट्रोल आहे तो ट्रिगर कंट्रोल काय करते तर तो कंट्रोल करतो हॉरिझॉन्टल रोलिंग ऑफ सिग्नल. आता हॉरिझॉन्टल रोलिंग होऊ नये ह्याच्यासाठी ट्रिगर कंट्रोलच्या साहाय्याने ते तुमचा कंट्रोल केलं जातं. म्हणजे तुमचा हॉरिझॉन्टल रोलिंग आडवं सिग्नल्स आपले रोलिंग होणार नाही पळणार नाहीत ते कंट्रोल करण्याचं काम हा ट्रिगर कंट्रोल करतात. नेक्स्ट पुढे आपण बघूया आता डिफरन्स बिटवीन सीआरओ अँड डीएसओ. सीआरओ आणि डीएसओ मधला फरक एक एक बघूयाचा. आता एक आहे अॅनालॉग. अॅनालॉग मध्ये काय आहे? अॅनालॉग म्हणजेच तुमचा सीआरओ साधा सीआरओ आणि डिजिटल म्हणजे तुमचा डीएसओ. तर अॅनालॉग मध्ये काय होते पहा थेट अॅनालॉग व्होल्टेज वाचतो आणि स्क्रीनवर दाखवतो. म्हणजे तुम्ही जे इनपुट सिग्नल दिलेला असेल तो डायरेक्टली तुमच्या सीआरटी वर चित्राच्या स्वरूपात उमटते. पण तो डिजिटल मध्ये काय होते तो डायरेक्टली डिस्प्ले करत नाही. मग पहिल्यांदा काय होतं तिथं प्रोसेस होते त्याला डिजिटल स्वरूपात रूपांतर करते आणि मग पुढे काय असतं ते प्रोसेसिंग होते. म्हणजे हे अॅनालॉग व्होल्टेज वाचते आणि स्क्रीनवर प्रवेश होण्यापूर्वी ते डिजिटल स्वरूपात रूपांतरित करते. इथं ते डिजिटल स्वरूपात करत नाही डायरेक्टली तुम्हाला दर्शवते. दुसरा पहा एडीसी. एडीसी म्हणजे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, मायक्रोप्रोसेसर आणि मेमरी. हे जे 3 पार्ट आहेत हे तुमच्या अॅनालॉग ऑसिलोस्कोप मध्ये पाहायला मिळणार नाही. डिजिटल मध्ये तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे. म्हणजे ते आवश्यकच आहे त्याशिवाय तुम्हाला तुमचं डीएसओ कार्य करणार नाही. नंतर आहे रिअल टाइम मध्ये सिग्नलचे विश्लेषण करणे शक्य नाही कारण तेथे कोणताही मेमरी उपलब्ध नाही. तर सीआरओ मध्ये तुमचा जो वेव्हफॉर्म आहे तो तुम्हाला फक्त जोपर्यंत त्या स्क्रीनवर दिसते तेवढंच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर लाईट गेली बंद केलं तर तुमचा वेव्हफॉर्म निघून जाणार आहे. पण तो ह्या डीएसओ मध्ये एक ऑप्शन असा आहे सेव्ह ऑप्शन की तुम्ही जे स्क्रीनवर वेव्हफॉर्म पाहताय ते तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता आणि कधीही भविष्यात तुम्हाला कधी परत पुन्हा ते वेव्हफॉर्म पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी एक मेमरीचा ऑप्शन दिलेला असतो डीएसओ मध्ये. त्या पद्धतीत सीआरओ मध्ये दिलेला नसतो. आणि शेवटचा मुद्दा आहे उच्च वारंवारता क्षण वेग. मगाशीच आपण बघितलं पहा की 100 मेगाहर्ट्ज पेक्षा जास्त वेव्हफॉर्म्स तुम्हाला पाहायचं असेल तर साध्या सीआरओ मध्ये पाहू शकत नाही. त्याच्या वरच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत ते तुम्ही डीएसओ मध्ये पाहू शकता. म्हणजे बिलो 100 मेगाहर्ट्ज you can check the frequency on a CRO and above 100 megahertz you can check the frequency on DSO. अशा पद्धतीनं सीआरओ आणि डीएसओ मधले फरक या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे.
नेक्स्ट बघूया, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एब्रिव्हेशन डीएसओ. तर डीएसओ चा फुल फॉर्म आहे डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. नेक्स्ट आहे, व्हॉट टाइप ऑफ वेवफॉर्म इज अवेलेबल ऍट पिन नंबर 2 ऑफ द फंक्शन जनरेटर. आता आपण जरा थोडस फंक्शन जनरेटर, आता इथं तुम्ही डीएसओचा आपण टॉपिक बघत होतो, परत एक शेवटचा टॉपिक आपला फंक्शन जनरेटर आहे. तर हे डायरेक्टली आपण खाली घेऊया आणि फंक्शन जनरेटरवर जाऊया. हे पहा, ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर. त्या ठिकाणी फंक्शन जनरेटर मध्ये ब्लॉक डायग्राम दिसत असेल. इथं एक पॉट दिसत असेल. हा पॉट आहे एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी कंट्रोल. हा आहे फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. नंतर इथं आहे कॉन्स्टंट करंट सप्लाय सोर्स. इथं आहे करंट सप्लाय सोर्स 2, 1 आणि 2. इथं आहे इंटिग्रेटर. इथं आहे कॅपॅसिटर, व्होल्टेज कंपॅरेटर, मल्टीव्हायब्रेटर. नंतर इथं आहे रेजिस्टन्स डायोड शेपिंग सर्किट. इथं आहे आउटपुट एम्प्लिफायर 1, इथं आहे आउटपुट एम्प्लिफायर 2. आणि हे तुम्हाला 3 वेव्हफॉर्म्स पाहायला मिळतात बघा, स्क्वेअर वेव्ह, ट्रायंग्युलर आणि साइन वेव्ह. तर फंक्शन जनरेटर म्हणजे काय, तर आपण फंक्शन जनरेटरचा पण अभ्यास केलेला आहे, प्रॅक्टिकली पण तुम्ही त्याचा उपयोग करून बघितलेला आहे. तर फंक्शन जनरेटर म्हणजेच काय, की तो वेगवेगळ्या प्रकारचे वेव्हफॉर्म्स आपल्याला आउटपुटला जनरेट करून देतो. हे पहा, अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेव्ह. ऍक्च्युअली फंक्शन जनरेटर ऍक्च्युअली जो तयार करतो ते आहे ट्रायंग्युलर. म्हणजे हा जो इंटिग्रेटरचा आउटपुट आहे तो मेन आउटपुट याचा, तो म्हणजे हिता आला, तो डायरेक्टली तुम्हाला ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म देत असतो. म्हणजे फंक्शन जनरेटर ऍक्च्युअली तुम्हाला देत असतो ट्रायंग्युलर. आता ह्या ट्रायंग्युलरचा वेव्ह शेपिंग करून वेगवेगळे वेव्हफॉर्म्स तुम्हाला जनरेट करण्यासाठी एक्स्ट्रा विभाग इथं जोडलेला आहे. इथं एक जोडलाय व्होल्टेज कंपॅरेटर, तो स्क्वेअर वेव्ह देणार आहे. आणि इथं एक रेजिस्टन्स डायोड शेपिंग सर्किट वापरलाय, तो काय तयार करणार आहे, साइन वेव्ह तयार करणार आहे. तर हे एका कम्प्लीट आयसी मध्ये हे जोडलेलं असते फंक्शन जनरेटर. तो आयसी आहे तुमचा 8038, फंक्शन जनरेटर 8038. बरेच वेळा प्रश्न विचारला जाते की पिन नंबर 3 ला कुठला वेव्हफॉर्म आहे, पिन नंबर 2 ला कुठला वेव्हफॉर्म आहे आणि पिन नंबर 9 ला कुठला वेव्हफॉर्म आहे. तर 2 नंबरला आहे साइन वेव्ह, 3 नंबरला आहे ट्रायंग्युलर आणि 9 नंबरला आहे स्क्वेअर वेव्ह. असे बरेच वेळा प्रश्न विचारला जाते आणि प्रॅक्टिकलला बरेच वेळेला हे आलेलं आहे की कन्स्ट्रक्ट ए फंक्शन जनरेटर युझिंग द आयसी 8038. आपण एक थोडक्यात त्याचं माहिती ब्लॉक डायग्रामची बघूया एक स्टेप बाय स्टेप. आता ह्याच्यातला पहिला जो विभाग आहे एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी कंट्रोल. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की जे वेव्हफॉर्म्स तुमच्या आउटपुटला आलेले आहेत, वेव्हफॉर्म्स फंक्शन जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, याची फ्रिक्वेन्सी कंट्रोल करता आली पाहिजे. मग ते कसं कंट्रोल करणार आहे, तर ह्या एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी कंट्रोल किंवा फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क या दोनच्या साह्याने. आता एक्सटर्नल काय म्हणले, तर एक्सटर्नल म्हणजे बाहेरून, तुम्ही बाहेरून एखादं सर्किट जोडून तुम्ही ह्याची फ्रिक्वेन्सी बाहेरून कंट्रोल करू शकता, हे एक ऑप्शन असते. आणि दुसरा फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क, हे काय असते, तर डायरेक्टली तुमच्या फंक्शन जनरेटरच्या फ्रंट पॅनलवर, समोर फ्रंट पॅनलवर डायरेक्टली फ्रिक्वेन्सी कंट्रोलचं ऑप्शन किंवा नॉब असतो. तुम्ही डायरेक्ट ते फिरवलं तर ह्याच्या फ्रिक्वेन्सी तुम्ही डायरेक्ट बदलू शकता. हे दोन असतात एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी कंट्रोल. बाहेरून आउटपुटला मिळणाऱ्या वेगवेगळ्या वेव्हफॉर्मची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी या विभागाच्या साह्याने कमी जास्त करता येते. आणि फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क म्हणजे काय, या विभागाच्या साह्याने फंक्शन जनरेटरच्या समोरील म्हणजे फ्रंट पॅनल बाजूस एक नॉबची सोय केलेली असते, ज्याच्या साह्याने आउटपुटला मिळणाऱ्या वेगवेगळ्या वेव्हफॉर्मची वारंवारता कमी जास्त करता येते. हे झाले दोन विभाग. पुढचे विभाग बघूया, कॉन्स्टंट करंट सप्लाय सोर्स 1 आणि कॉन्स्टंट करंट सप्लाय सोर्स 2. या दोन विभागाचं काम काय पहा, या विभागाच्या साह्याने पॉझिटिव्ह कडे जाणाऱ्या सिग्नलची निर्मिती केली जाते आणि कॉन्स्टंट करंट सोर्स सप्लाय 2 या विभागाच्या साह्याने नेगेटिव्ह कडे जाणाऱ्या सिग्नलची निर्मिती केली जाते. म्हणजे तुमचा जो वेव्हफॉर्म इथं जनरेट होणार आहे, आता हा समजा सॉटूथ वेव्हफॉर्म आहे असा, तर सॉटूथ वेव्हफॉर्म जनरेट होताना सॉटूथ पॉझिटिव्ह कडे जाणारा वेव्हफॉर्म आणि नेगेटिव्ह कडे जाणारा वेव्हफॉर्म हे तुम्हाला या दोन सोर्सच्या साह्याने तयार होणार आहे. या दोन सोर्सच्या साह्याने तयार होणार आहे. नेक्स्ट आहे कॅपॅसिटर.
नंतर आहे कॅपॅसिटर. कॅपॅसिटर काय करते पहा, कॅपॅसिटर हा डीसी ब्लॉक करतो व एसी पुढे घालवतो. हे आपण अगोदर अभ्यासलेलं आहे. कॅपॅसिटरचं काम काय, इट ब्लॉक्स डीसी अलाउज एसी. तो कॅपॅसिटर आपल्याला पुढं एसीच पाहिजे, कारण आपल्याला असे वेव्हफॉर्म्स एसीच्या स्वरूपातच मिळणार आहे. म्हणून हे तो काय करणार आहे, तुम्हाला आउटपुट, या कॅपॅसिटरच्या आउटपुटला तुम्हाला एसीच मिळणार आहे. म्हणजे फिल्टरेशनचं काम करणार आहे, एसीच आउटपुटला देणार आहे. नंतर इंटिग्रेटर, आपण ह्याचा पण अभ्यास केलेला आहे, प्रॅक्टिकल केलेला आहे. इंटिग्रेटरचा आउटपुट सॉटूथ वेव्हफॉर्म असते. या विभागाच्या साह्याने सॉटूथ वेव्हफॉर्म तयार केले जातात. म्हणजेच तुमचा आउटपुट सॉटूथ वेव्हफॉर्म तुम्हाला, ट्रायंगुलर वेव्हफॉर्म, सॉटूथ नाही, ट्रायंगुलर पाहिजे इथं. ट्रायंगुलर वेव्हफॉर्म तयार केले जाते. हे पहा, या ठिकाणी सॉटूथ नाही, ट्रायंगुलर वेव्हफॉर्म. लक्षात आलं, ट्रायंगुलर वेव्हफॉर्म. नेक्स्ट आहे व्होल्टेज कंपॅरेटर, मल्टीव्हायब्रेटर अँड स्विच. आता ही स्विच कुठे पहा, इथं मध्ये एक स्विच आहे पहा, दोन्हीकडे पण स्विच आहे. ह्या वेव्हफॉर्मला स्विच आहे, ह्या वेव्हफॉर्मला पण स्विच आहे. तर हे दोन्ही विभाग एकत्र करून काय केलं जाते बघा, व्होल्टेज कंपॅरेटर, मल्टीव्हायब्रेटर अँड स्विच या विभागाच्या साह्याने सॉटूथ वेव्हफॉर्मचे स्क्वेअर वेव्हफॉर्म मध्ये रूपांतर केले जाते. सॉटूथ नाही, परत इथं सॉटूथ झाले, ट्रायंगुलर पाहिजे. हे ट्रायंगुलर वेव्हफॉर्मचे सुद्धा ट्रायंगुलर झालं पाहिजे. ट्रायंगुलर वेव्हफॉर्मचे रूपांतर केले जाते. या विभागाच्या साह्याने ट्रायंगुलर वेव्हफॉर्मचे स्क्वेअर वेव्ह फॉर्म मध्ये रूपांतर केले जाते. नंतर रेजिस्टन्स डायोड शेपिंग सर्किट काय करते, रेजिस्टन्स डायोड शेपिंग सर्किट काय करते, या विभागाच्या साह्याने ट्रायंगुलर वेव्हफॉर्मचे साइन वेव्ह फॉर्म मध्ये रूपांतर केले जाते. आणि आउटपुट एम्प्लिफायर, शेवटी जे आउटपुट एम्प्लिफायर वापरले, तर दोन्ही एम्प्लिफायर काय करते, तुमचा जो कमी शक्तीचा सिग्नल आहे तो जास्त शक्तीमध्ये रूपांतर करते. आणि मग हे शेवटचं तुमचं फंक्शन जनरेटरचा कम्प्लीट आयसी किंवा सर्किट डायग्राम आहे. आयसी वापरलेला IC 8038. ह्याच्यावर भरपूर प्रश्न बरेच वेळा विचारलेला आहे की ह्याचे कोणते कोणते पिन नंबर्सला कोणते वेव्हफॉर्म्स आपल्याला आउटपुटला मिळते. वेळ थोडासा राहिलेला, आपण त्याच्यातच एक ते मगाचे आन्सर्स बघूया. तर इथं बघा, व्हॉट टाइप ऑफ द वेव्हफॉर्म इज अवेलेबल ऍट पिन नंबर 2. तर मगाशीच बघितलं, पिन नंबर 2 ला काय होता, साइन वेव्ह. व्हॉट इज द नेम ऑफ द सर्किट. आता हा सर्किट मागा अगोदर आपल्याला झालेला आहे. हा सर्किट आहे अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. विच फंक्शन मेक्स ए स्टेबल वेव्हफॉर्म displayed on the CRO screen, auto set function. Which acquisition mode is used by DSO sample the highest and lowest value of the input signal, peak detect mode. What is the purpose of DSO operation, convert analog signal to digital. How the overall operation of DSO is controlled using microprocessor. Which function is performed by the sample and hold. तर तो डाटा ऍक्विजिशन आपण याचा अभ्यास केलेला आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द सर्किट. तर ह्याच्यामध्ये हे सर्किट कशाचं आहे, फंक्शन जनरेटरचं आहे. मग अशी सर्किट बघितलं आपण त्याचं. व्हॉट इज द नेम ऑफ द फॅक्टरी सेटअप डिजिटल स्टोरेज असलो डिफॉल्ट सेटअप. विच IC